आंबे, फणस, काजू या कोकणी रानमेव्यात जेवढा गोडवा असतो ना, तेवढाच गोडवा येथील बोलीभाषेत, येथील लोकांच्या स्वभावात आढळतो. कोकणची संस्कृती, येथील परंपरा, प्राचीन मंदिरे, जलदुर्ग, कडकोट, निळाशार समुद्र, नारळी पोकळीच्या बागा, समुद्रकिनारे. येथे आल्यावर आपण येथील निसर्ग सौंदर्यात हरवूनच जातो. आजच्या भागात आपण पाहणार आहे कोकणचे अनोखे सौंदर्य, देवबाग बीच. जय शिवराय. मी राहुल पवार, ट्रिक ऑफ सह्याद्री चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग या निसर्गरम्य ठिकाणी. अतिशय सुंदर आणि बरेचसे पॉईंट येथे पाहण्यासारखे आहेत. त्यातील ठराविक पॉईंट्सना आज आपण भेट देणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बस स्टँडपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर हे अतिशय सुंदर असा देवबाग बीच आहे. मालवण किंवा देवबागमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. तसेच बोटिंग करता 6 किंवा 10 जणांसाठी 1000 ते 2000 रुपयेपर्यंत वेगवेगळे पॅकेजेस उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही जर ग्रुपमध्ये बुकिंग केले तर तुम्हाला ते जास्त स्वस्त आणि सोयीस्कर पडेल. आणि वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये वेगवेगळे स्पॉट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते पॅकेज निवडू शकता. आता मी देवबागहून कर्ली नदीच्या खाडीतून प्रवास करत सिगल आयलंड येथे पोहोचलो आहे. या आयलंडवर परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या आयलंडला सिगल आयलंड असे नाव आहे. आता आपली बोट जेथे आहे तिथे लाटांचे प्रमाण कमी आहे. म्हणजे हे जे ठिकाण आहे ही कर्ली नदीची खाडी आहे. आणि समोर जे लाटा उसळत आहेत तिथे या कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम झालेला आहे. यालाच देवबाग संगम असे म्हणतात. डाव्या बाजूला नजरेस पडतो तो भोगवे बीच. आणि आता आपण जाणार आहोत ते खेकडा पॉइंट पाहण्याकरता. समोर जे पाण्यामध्ये मोठमोठे दगड दिसतात हाच आहे खेकडा पॉइंट. इथे मोठ्या प्रमाणात खेकडे आढळतात. खेकड्यांचा कलर आणि दगडांचा कलर हा दोन्ही एकसारखाच आहे. त्यामुळे बोटीतून शूट केल्यामुळे ती व्यवस्थित आपल्याला दिसत नाही. खेकडा पॉइंट पाहून आपण थोडे पुढे आलो की उजव्या बाजूला आपल्याला गर्द झाडीने नटलेला नेवाळी बीच दिसतो. थोडे पुढे आल्यावर नजरेस पडतो तो सुनामी आयलंड. काही वर्षापूर्वी ज्यावेळेस सुनामी झालेली त्यावेळी कर्ली नदीच्या खाडीचा काही भाग वेगळा झाला आणि त्या भागाला सुनामी आयलंड असे नाव देण्यात आले आहे. सुनामी आयलंड पाहून आपण आता जाणार आहे ते मोरेश्वर आयलंडला. इथे बोटिंग, बनाना राईड, स्पीड बोटिंग अशा वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचा अनुभव आपल्याला घेता येतो.
आमची बोट मोरेश्वर आयलंडला थांबली. बोटीतून उतरताच नजरेस पडली ते मोठ्या प्रमाणात छोटे छोटे खेकडे. बीचवर हे लहान लहान वाळूचे गोळे दिसतात, ते या खेकड्यांनीच बनवलेले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांची चाहूल लागताच ते पटकन या वाळूत लपून बसत. मोरेश्वर आयलंडवर लहान लहान चहा नाश्त्याची दुकाने आहेत. थोडा वेळ येथे विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. देवबाग बीच बरोबरच तारकर्ली बीच, भोगवे बीच, मोती किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला हे निसर्गरम्य ठिकाणी आणि स्कुबा डायव्हिंग तसेच वॉटर स्पोर्ट्सचे बरेच प्रकार येथे आपल्याला अनुभवता येतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा. तसेच चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केला नसल्यास जरूर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.